आपल्या मुलांना हे व्यवहारामध्ये जे ज्ञान मिळते त्याचं व्यवहारामध्ये उपयोजन करावं या हेतूने आपण उपक्रम घेत असतो। आज आपण एक विशेष उपक्रम घेतोय ते म्हणजे आज आपण श्री गणेश दूध संकलन केंद्र पाचुंबरी या ठिकाणी आपण भेट देतोय। आपल्या ग्रामीण विभागामध्ये सर्वात जास्त चालणारा हा छोटा व्यवसाय जो आपण छोटे व्यवसाय मोठे व्यवसाय आपण भूगोलामध्ये किंवा इतिहासामध्ये भूगोलामध्ये आपण शिकलेलो आहोत किंवा परिसर अभ्यासामध्ये शिकलेलो आहोत। तर हे छोटे व्यवसाय आहे। या छोट्या व्यवसायातून ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना उत्पन्न कसं जास्तीत जास्त मिळेल हा हेतू ठेवून आपण छोटे उद्योग जे धंदे आहेत त्याचा आपण आज माहिती घेणार आहोत। त्यातला हे जे आहे ते दूध संकलन आहे। हे दूध व्यवसाय आपण घरामध्ये म्हैशी असतात त्या म्हैशी आपण त्याचे धार वगैरे काढून जे दूध आहे ते दूध आपण कुठं पाठवतो किती पाठवतो आणि त्या दुधाचं पुढे प्रोसेस काय होती याबद्दल आज माहिती घेणार आहेत। यासाठी आज आपण या गणेश दूध संकलन केंद्र या ठिकाणी आपण व्हिजिट करतोय। या केंद्राचे संचालक तथा अध्यक्ष आपले माननीय राजेंद्र पाटील ते आपल्या शाळा व्यवस्थापन समितीचे सुद्धा अध्यक्ष आहेत। आता आपल्या सगळ्यांच्या तुमच्या घरामध्ये म्हैशी गायी आहेत बरोबर का? आपण मग गायींचं दूध काढल्यानंतर म्हैशीचं दूध काढल्यानंतर डेअरीत आल्यानंतर पहिली त्याची फॅट काढली जाते। फॅट काढल्यानंतर त्या फॅटला त्याचं दूध वजन केलं जातं आणि त्या फॅटनुसार आपल्याला त्या गायीच्या दुधाला किंवा म्हैशीच्या दुधाला वेगवेगळा दर असतो। समजा म्हैशीची फॅट 10 लागली तर म्हैशीच्या फॅटला 10 फॅटला 70 रुपये रेट आहे। तुमचं दूध त्या काय म्हैशीचं भरल ते तुमच्या 5 लिटर भरलं 2 लिटर भरलं तिथं काउंटिंग केलं जातं आणि त्याचं बिल 10 दिवसानं तुम्हाला 10 दिवसाचं बिल तुम्हाला दिलं जातं। तसंच गाईचं 3-5 फॅटला 33 रुपये रेट आहे आणि तुमचं वजन किती भरलं ते तुमचं आता वजन काट्यावर सुद्धा आहे। लिटरची माप आहेत आपल्याकडे त्याच्यावर तुमचं वजन मापलं जातं आणि त्यानुसार तुम्हाला 10 दिवसानं बिलिंग केलं जातं। अशा पद्धतीने इथं फक्त दूध घेतलं जातं शेतकऱ्याकडून आणि हे पुढे संघाकडे प्रोसेस करण्याकरता पाठवलं जातं। इथं एवढंच इथं प्रोसेस केली जाते। आणि मी हे काम गेले 12 ते 13 वर्षापासून करत आहे। नंतर लक्षात ठेवायचे होतं होय तुम्ही तुमच्या मुलांना हा व्यवसाय शिकवशील होय। तुमच्या कामातून तुम्ही लोकांना कशी मदत करता? आर्थिक स्वरूपात मदत करतो। तुमचे दूध कोणत्या संघात आहे? ज्योतिर्लिंग मिल्क फूड्स तुम्ही परवा भेट दिली त्या संघाला। तुमच्या डेअरीचं नाव काय आहे? श्री गणेश दूध संकलन केंद्र पाचुंबरी। तुम्ही किती वाजता डेअरीला येता? सकाळी 8 ते 11 वाजेपर्यंत दूध संकलन केलं। रात्री संध्याकाळी 6 ते 9 पर्यंत। रोज दूध किती लिटर आहे? रोज 1200 लिटर जातं। त्यात गाईचं 700 लिटर म्हैशीचं 700 आणि गाईचं 500 लिटर। डेअरी चालवण्याचे काम तुमच्या हातात माझ्या मिसेसला येते आणि मला। दुधाची फॅट चांगली कशी ओळखता? दुधाची फॅट ओळखण्याकरता आपल्याकडे मशीन आहे, इलेक्ट्रिक मशीन आहे। त्याच्यानंतर त्याला दूध लावल्यानंतर त्याची फॅट दाखवली जाते। त्याला दूध घेतलं का नाही आत चवीला आत तोंडात घेतल्यानंतर ते असं चरबट लागतं। जे बेसळयुक्त दूध आहे का नाही त्याच्यात काय युरिया मिक्स असेल साखर मिक्स असेल तर तुम्हाला जरा गोड लागतं। दुसरं काहीतरी त्यांनी केमिकल वगैरे टाकलं की जिभेला आपलं असा हे होतंय चरकतंय ओळखतं लगेच तोंडात घेतल्यानंतर। तुम्ही डेअरीत दूध घालाय कोण कोण जाता हात वर करा। प्रश्न विचारणार हे माप किती लिटरचं आहे? 1 लिटर आहे बरोबर आहे। हे कितीचं आहे? अर्धा। हे किती आहे? किती आहे बरोबर आहे का? दिसतंय का? 200 ml आणि हे 100 ml। आता तुम्ही डेअरीत दूध घालाय गेला बरोबर का? तुमची ही 3 माप भरली आणि हे एक माप भरलं मग तुमचं दूध म्हैशीचं किती लिटर भरलं? 3.5 लिटर। पाठीमाग
बरोबर आहे. गडबड करू नानाजी साठे शेतकऱ्यांचे नाव. एकूण दूध लिटर 1 लिटर 500. दर दर 32 रुपये. फॅट सांग किती आहे. फॅट 3.7 आणि रक्कम 48 रुपये. दीड लिटर 1 लिटर 500 ml. बस भरले असंच नाही. हे किती दिलं? 1 लिटर म्हणजे किती मिली? 1000. पाठीमागचा आवाज आहे ना. आता 1.5 लिटर पाहिजे आहे, ह्याच मापाने देणार काय तू? 500 मिलीचं माप असतं का? घाबरू नको. शिस्तीत गडबड नाही आपल्याला. हे किती आहे? कॉम्प्युटर नव्हतं, पण आता सगळी कॉम्प्युटरायझेड सिस्टीम आल्यामुळं ते काम अगदी सोपं झालेलं आहे की दूध घातल्यानंतर त्याचं फॅट किती आहे, त्याचा दर कसा पडतोय, याचं सगळं डिटेल्स ते कॉम्प्युटरवरती येतं. आणि आता पहिली वह्या होत्या आपल्याकडे, म्हणजे छोटे छोटे तुमचे डायऱ्या होत्या, डायऱ्या, त्याच्यामध्ये ती नोंदवून देत होते. पण आता त्याची सुद्धा नोंदीची आता गरज भासत नाही, किंवा वहीमध्ये लिहायला लागायचं ते इथल्या संकलन केंद्रामध्ये. आता ते सगळं डाटा कॉम्प्युटरमध्ये सेव्ह होतो. त्याची प्रिंट काढल्यानंतर आपलं जसं आता आपल्या शाळेमध्ये कॉम्प्युटर्स आहेत त्यामध्ये तुमचा सगळा डाटा त्याच्यामध्ये आपण भरलेला आहे, तसंच इथं सगळ्या खातेदारांचा डाटा भरलेला असतो. आणि तो डाटा त्याच्यामध्ये त्या खात्यावरती बाबा आज दूध किती लिटर घातलं, किती लिटर दूध घातलं, दर कसा आहे तर 70 रुपये आहे, फॅट किती लागलं 3.5 लागलं, त्याचा दर कसा पडला, त्याचे किती रुपये झाले, हे सगळे डिटेल्स त्याच्या खात्यामध्ये त्याच्या फोल्डरमध्ये जाऊन पडतात. आणि 10 दिवसानंतर प्रत्येक 10 दिवसानंतर त्यांचं बिलिंग केलं जातं. आणि त्या शेतकऱ्यांना त्या 10 दिवसाचं जे बिल आहे ते बिल दिलं जातं. आणखीन एक याच्यामध्ये थोडीशी एक्स्ट्राची माहिती अशी की महत्वाचं की दूध संकलन केंद्रामध्ये म्हैशीचं दुधाची क्षमता वाढावी यासाठी मला वाटते म्हैशीला जे पूरक आहार जो असतो, खाद्य जे असतं पशुखाद्य, ते सुद्धा इथून पुरवठा केलं जातं. त्याची जी रक्कम जी आहे ती रक्कम त्या 10 दिवसाच्या बिलामधून थोडी कमी केली जाते किंवा घेतली जाते. राहिलेली रक्कम त्या शेतकऱ्याला दिली जाते. म्हणजे आता शेतकऱ्याला कुठेही लांब दूरवर जाऊन शहरामध्ये जाऊन ते पशुखाद्य आणायचं, गाडीवरनं आणायचं, बैलगाडीतनं आणायचं, हे सगळं आता बऱ्यापैकी बंद झालेलं आहे. की इथे तर आपल्याला सोय बघा, आता शेतकरी मला वाटते पशुखाद्य न्यायला लागलेले आहे की अशा पद्धतीनं आपल्या म्हैशीला जे खाद्य आहे ते दिलं जातं. आणि त्यामुळं म्हैशीची दूध देण्याची क्षमता वाढते आणि त्याची फॅट सुद्धा वाढण्याची क्षमता वाढत असते. त्यामुळे काय होतं, त्याचा दर जास्त मिळतो आणि शेतकऱ्याला त्या पद्धतीनं त्या छोट्या उद्योगाचा त्या फायदा होत असतो. आणि आपला जे उपजीविका आहे ती त्यावरती त्यांची बऱ्यापैकी चालत असते. आणि हेच आपल्याला या 21व्या शतकामध्ये आपल्याला हे छोटे उद्योग आहेत हे सुद्धा शिकणं गरजेचं आहे. की सगळेच शिकल्यानंतर सगळेच नोकरीला लागतील याची गॅरंटी नाही आहे. यासाठी हे ज्ञान असणं आवश्यक आहे. आणखीन एक आज अध्यक्ष आम्ही तुमच्या पुढे एक विषय असा मांडतो की आपल्या मुलांना म्हणजे पालकांनी सुद्धा शेतामध्ये काम करत असताना त्या शेतीतला अनुभव त्या मुलांना देणं गरजेचं आहे. की शेतीमध्ये गेल्यानंतर कोणतं पीक कधी घेतलं जातं, तण कसं काढलं जातं. काल आम्ही ट्रायल फक्त जराशी घेतली, जराशी स्वच्छता केली, बाथरूमच्या इथे जाताना अडचण होत होती. मला एवढ्या सगळ्या मुलांच्या मध्ये 1-2 मुलंच जी शेतीचं टेक्निकली काम आहे, म्हणजे खोरं मारण्याची पद्धत किंवा खोरं ओढण्याची पद्धत आहे, टिकाव मारण्याची पद्धत आहे, हे टेक्निक जे आहे ते मुलांना आणि येणं गरजेचं आहे, मुलींना सुद्धा ते येणं गरजेचं आहे. यासाठी जरा तुम्ही सुद्धा आपण मुलांनी आपल्या वडिलांच्या बरोबर सुट्टीच्या दिवशी 1 तास 2 तास
त्या शेतामध्ये जाऊन आपले आई वडील कसे कष्ट करतायत हे सुद्धा बघणं गरजेचं आहे. आणि ते बघत असताना नुसतं बघत बसायचं नाही. गेलाय बांधावर बसलाय मोबाईलवर, तसं चालणार नाही. तर तिथं गेल्यानंतर आई आपली तण कसे काढते, पिकातले पीक कसं ते जमीन हे करते याची सुद्धा माहिती घेणं गरजेचं आहे. म्हैशीची धार काढताना ती धार कशी काढते हे सुद्धा माहिती असणं गरजेचं आहे. आज या ठिकाणी आपल्याला या दूध संकलनाच्या बद्दल माननीय अध्यक्ष साहेब राजेंद्र पाटील साहेब यांनी तुम्हाला चांगल्यापैकी माहिती सांगितलेली आहे. आणि ही माहिती कायमस्वरूपी लक्षात ठेवा की जेणेकरून पुढील जीवनामध्ये आपल्याला ते काय रोज यायचं इथं बघायचं असं नाही. प्रॅक्टिकली तुम्हाला ते सुद्धा दररोजच्या दररोज तुम्हाला मिळू शकतं. हे तुम्हाला टेक्निकली या ठिकाणी आपल्या शाळेच्या मार्फत तुम्हाला माहिती सांगितलेली आहे. आणि याचा उपयोग परीक्षेत सुद्धा करायचा आहे, उदाहरणं सोडवताना करायचं आहे. तर ते सुद्धा त्याचा आस्वाद आपल्याला घ्यायचा आहे. आणि या निमित्तानं या सर्व संकलन केंद्राचे सर्व कर्मचारी, सर्व शेतकरी वर्ग आणि यांचे अध्यक्ष या सर्वांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो. त्यांना धन्यवाद देतो, त्यांना शुभेच्छा देतो.